एकनाथ शिंदेंच्या नाराजीची तिसरी घंटा लवकरच वाजणार आहे आणि शिंदेंचं राजीनामा नाट्य कोसळणार आहे असा दावा ठाकरेंच्या सामनामधून करण्यात आला। तसंच शिंदेंचे 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असाही दावा करण्यात आलेला आहे। त्यावरती भाजप म्हणते सामनाला सिरियसली घेऊ नका। एकीकडे राज्यामध्ये शिंदे आणि भाजपचं बिनसलेलं आहे अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदेंनी सुद्धा भाजपच्या सभेमध्ये एक मोठं विधान केलंय। काय घडलं नेमकं पाहूयात। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेले आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। एकनाथ शिंदे पालघरमध्ये गेले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात गेल्यावर म्हणाले, आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय। शिंदेंच्या तोंडी अहंकार, रावण, लंका असे शब्द आल्यावर साहजिकच पडलेला प्रश्न म्हणजे शिंदे आणि भाजपचं टोकाचं बिनसलंय का? कारण एक राजकीय धारदार सामना जो आतापर्यंत शिंदे विरुद्ध ठाकरे होता, शिंदेंच्या दिल्ली भेटीनंतर हा सामना शिंदे विरुद्ध फडणवीस असा सुरू झालाय असं चित्र आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्यात किती आणि कसं बिनसलंय हे सांगण्यासाठी हुतात्मा स्मारकावरची दोघांचीही दृश्य आणि देहबोली पुरेशी आहे। महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेत कुरबुरी सुरू झाल्या हे दिसत असतानाच ठाकरेंच्या सामनानं एक खळबळजनक दावा केला। ठाकरे म्हणतायत, शिंदेंच्या नाराजीचा 3रा अंक सुरू झालाय आणि शिंदेंचं हे नाराजी नाट्य नक्की कोसळणार। भाजपला शिंदे नकोसे झालेत। शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही। जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठाच विनोद आहे। महाराष्ट्रात सत्ता पक्षातील नाराजी नाट्य सुरूच राहील। या नाराजी नाट्याचा 3रा अंक आता सुरू झालाय आणि हा अंक संपवणारी घंटा वाजवत आहे। नाराज शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाहीये। नाराजीचं हे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे। हे लोक हे पहा, हे आज नाही तर उद्या होणार आहे। हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टी जाणार आहेतच। मी नाव तुम्हाला सांगितलं ना, एक मुलजी पटेल एक उदाहरण तुम्ही मुंबईतून माहिती घ्या सगळी। भारतीय जनता पार्टीतच राणे आले निवडून, पण ते काय त्यांच्या पक्षात आहे का? नाहीये। ज्योतिषी नाही, परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केले पक्षात, त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते। आम्हाला म्हणण्यापेक्षा जनते सामनानं जो दावा केलाय तो खरा आहे का असं भाजप नेत्यांना विचारल्यावर ते काय म्हणतायत बघा। गटाची 35 आमदार फुटणार पुन्हा असा सामनाने आरोप केलेला आहे। ऑपरेशन लोटस सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सामन्याचं काही फार सिरियस घेऊ नका। अस्वस्थ लोक सामन्यामध्ये लिहित असतात, त्यामुळे फार काळजी करू नका। ठाकरेंच्या शिवसेनेनं आणखी एक दावा केलाय। शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपात प्रवेश करतील हे स्पष्ट झालंय। भाजपनं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना फोडली। त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते आणि आता दुसऱ्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणं सुरू आहे। शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली त्याच तलवारीनं आता त्यांचा घात होतोय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याचवेळी महायुती सरकारमधली अस्वस्थता लपून राहिलेली नाही। शिंदेंची दिल्लीवारी फसली हे अमित शहांनी केलेल्या सूचनानंतर स्पष्ट झालंय। पण मी रडणारा नाही, लढणार आहे असं म्हणत शिंदेंनी भविष्यातल्या लढाईचे संकेत दिले आहेत। त्यामुळे पुढच्या काही काळात महाराष्ट्र पुन्हा नव्या राजकीय भूकंपाला सामोरा जाणार का हा सध्याच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।